नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बालाजी चिरडे तारीख-ए-हिंद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीनंतर भारतामध्ये जागतिक दर्जाचं शिक्षण निर्माण होईल का या विषयावर चर्चा करणार आहोत। या विषयाची चर्चा करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये सर्वोच्च 100 अशा जागतिक विद्यापीठांना भारतामध्ये त्यांचं कॅम्पस सुरू करण्याची परवानगी आम्ही देत आहोत। तर भारतामधल्या सर्वोच्च 100 संस्थांना विद्यापीठांना भारताच्या बाहेर आम्ही कॅम्पस उघडण्याची परवानगी देत आहोत। सर्वोच्च अशा 100 विद्यापीठांना भारत आता परवानगी देणार आहे आणि ही 100 विद्यापीठ भारतामध्ये आपले कॅम्पस सुरू करणार आहेत। या 100 विद्यापीठांच्या मध्ये बहुतांश अमेरिकेचे विद्यापीठ आहेत, युरोपचे विद्यापीठ आहेत, ऑस्ट्रेलियाचे विद्यापीठ आहेत, काही आशिया खंडातले विद्यापीठ आहेत, कॅनडातले विद्यापीठ आहेत। ही सगळी विद्यापीठ भारतामध्ये तत्वतः ते भारतामध्ये येऊ शकतात, त्यांचे कॅम्पस सुरू करू शकतात आणि भारताची 100 सर्वोच्च विद्यापीठ जगभर जाऊ शकतात। हे जरी खरं असलं तरी जगामध्ये ही जी सर्वोच्च 100 विद्यापीठ आहेत, ही सर्वोच्च 100 विद्यापीठ कोण ठरवतं? तर त्यासाठी काही जागतिक संघटना आहेत, संस्था आहेत, त्या जगभरातल्या सर्वोत्तम संस्थांचा सर्वे दरवर्षी करतात आणि त्याची यादी ते प्रकाशित करीत असतात। ही यादी प्रकाशित करत असताना शिक्षणाच्या क्षेत्रातले 13 परिमाण ते वापरतात। ही सगळे 13 परिमाण ते 5 वेगवेगळ्या विषयामध्ये एकत्रित केलेले आहेत, क्लब केलेले आहेत। तर ते 5 विषय कोणते आहेत? त्यामध्ये पहिला विषय आहे अध्यापनाचा, टीचिंग त्या विद्यापीठाची कशी आहे। दुसरा आहे संशोधन, रिसर्च, आणि तिसरा आहे त्यांचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन। चौथा आहे सायटेशन। सायटेशन याचा अर्थ त्या विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनाचा जगभरातले संशोधक किती वापर करतात, त्याला म्हणतो आपण सायटेशन। आणि पाचवा आहे या सगळ्या विद्यापीठाचा औद्योगिक क्षेत्रामध्ये काय परिणाम होतो, काय त्याचा प्रभाव पडतो, हे 5वं त्याचा भाग आहे। ह्या 5 भागाच्या संशोधनावरून, सर्वेवरून एखादं विद्यापीठ जगामध्ये कोणत्या स्तरावर आहे याबद्दलचं नामांकन ते दरवर्षी घोषित करत असतात। आणि अशा यादीमध्ये जगातले 1300 विद्यापीठ समाविष्ट करण्यात आलेले आहेत। आज भारतामध्ये एकूण 800 विद्यापीठ आहेत, 40,000 महाविद्यालये आहेत। तर या 800 विद्यापीठापैकी पहिले 300 विद्यापीठामध्ये भारताचं एकही विद्यापीठ नाही। 301 ते 350 या क्रमांकांच्या मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही टाटांनी बेंगलोर येथे उभी केलेली संस्था, ही 300च्या नंतर तिचा क्रमांक लागतो। 350 ते 400 या क्रमांकांच्या मध्ये इंदोरच्या IIT कॉलेजचा क्रमांक लागतो। 400 ते 600 ह्या 200 क्रमांकांच्या मध्ये मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, खरगपूर या IITच्या कॉलेजचा नंबर लागतो। पुणे विद्यापीठाचा क्रमांक माझ्या माहितीप्रमाणे तो 800वा आहे। ही यादी जगभरातल्या विद्यापीठांची आहे। या विद्यापीठांच्या मध्ये भारताच्या ज्या संस्था आहेत त्या एकतर व्यवस्थापन शिकवणारे आहेत किंवा तंत्रज्ञान शिकवणारे आहेत, IITs किंवा मॅनेजमेंट यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। एकाही सामाजिक शास्त्र शिकवणाऱ्या, भाषा शिकवणाऱ्या संस्थांचा उल्लेख या यादीमध्ये नाही। ही बाब आपण समजून घ्यायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतातील शिक्षणाचा दर्जा काय, हे कशावरून ठरवायचं? तर भारतामध्ये जगभरातील किती विद्यार्थी येतात
हा त्याचा एक महत्त्वाचा परिमाण किंवा पॅरामीटर आहे असं मी समजतो. मग भारतामध्ये दरवर्षी किती विद्यार्थी येतात? भारतामध्ये किती विद्यार्थी येतात ही संख्या भारताच्या पार्लमेंटमध्ये परराष्ट्र मंत्री नियमितपणे घोषित करीत असतात. 2016 मध्ये भारतामध्ये 37,948 विद्यार्थी आलेले होते, तर 2017 मध्ये ही संख्या घटून 36,887 झालेली होती. अलीकडेच डॉक्टर विजय खरे यांनी लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिला आणि त्या लोकसत्तेच्या लेखामध्ये त्यांनी असा संदर्भ दिलेला आहे की 2019 मध्ये भारतामध्ये परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 47,427 आहे. ही संख्या भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी लोकसभेमध्ये दिलेली संख्या आहे. ह्याशिवाय हे जे जवळपास 47,500 विद्यार्थी भारतामध्ये आले ते कोणत्या देशामधून आलेले आहेत त्याची वर्गवारी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्या वर्गवारीमध्ये 26% विद्यार्थी नेपाळमधून आलेले आहेत. येमेन, सिरिया, अफगाणिस्तान, इराण, नायजेरिया, केनिया इत्यादी आशियाई किंवा आफ्रिकी देशामधून विद्यार्थी भारतामध्ये आलेले आहेत. ही 2019ची आकडेवारी आहे. आता 47,500 विद्यार्थी भारतामध्ये आले, परंतु भारतामधून किती विद्यार्थी भारताच्या बाहेर शिकण्यासाठी गेले हा आकडाही आपल्या सगळ्यांची झोप उडवणारा आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आकडा आहे. दरवर्षी भारतामधून असंख्य विद्यार्थी जातात. 2019 मध्ये 7,43,000 विद्यार्थी भारताच्या बाहेर शिकण्यासाठी गेलेले होते. हा आकडा भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी लोकसभेमध्ये दिलेला आहे. आणि हे जे 7,53,000 विद्यार्थी भारताच्या बाहेर जातात ते विद्यार्थी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या विकसित देशांच्या सर्वोच्च विद्यापीठामध्ये जाऊन शिकतात. हे शिकण्यासाठी जी फीस मोजतात त्या फीसचा आकडा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलेला आहे. तो आकडा आहे जवळपास 1,300 कोटी रुपये. 1,300 कोटी रुपये भारतामधून दरवर्षी किमान 2019 मध्ये तरी फीस पोटी भारताच्या बाहेर गेलेला आहे. हा आकडा लहान आकडा नाही. जर आपल्या देशामध्ये दर्जेदार विद्यापीठे स्थापन झाली नाहीत तर ही संख्या वरचेवर वाढत जाणारी आहे आणि भारताचा पैसा हा भारताच्या बाहेर जाणार आहे. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ज्या पद्धतीने भारताचं शोषण करून भारताच्या बाहेर पैसे घेऊन जात होती, भारताची संपत्ती घेऊन जात होती, तीच अवस्था आज 2020 मध्ये आलेली आहे. अमेरिका जेवढे पैसे शस्त्रास्त्र विकून कमावत नाही तेवढे पैसे शिक्षण विकून कमावते. ही बाब आपण सगळ्यांनी समजून घेण्याची आहे. म्हणून एकेकाळी श्रीमंत, भांडवलदार, राजकारणी यांचीच मुलं परदेशामध्ये शिकायला जात होती. सामान्य माणसाला ते परवडत नव्हतं, मध्यमवर्गीयाला ते परवडत नव्हतं. परंतु आत्ता मागच्या 20 वर्षामध्ये सामान्य माणसाला सुद्धा हे परवडत आहे. मध्यमवर्गीयांना सुद्धा बँका कर्ज द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळं ही परदेशामध्ये शिकायला जाणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. ही वाढत जाणारी संख्या थांबवणे आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये शिकण्यासाठी बोलावणे हा भारताच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे. भारताचे विद्यार्थी बाहेर जाणं थांबवायचं असेल तर बाहेर असणाऱ्या विद्यापीठांच्या एवढी गुणवत्ता आम्हाला निर्माण करावी लागेल. आज भारतामध्ये जी परदेशातली मुलं येतात ती सगळी अविकसित देशामधली येतात. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या विकसित देशातली मुलं आमच्या देशामध्ये यायची असतील
तर आमच्या देशाचं शिक्षण निश्चितपणे A1 दर्जाचं, वर्ल्ड क्लास दर्जाचं उच्च शिक्षण आम्ही द्यायला पाहिजे. तरच ही बाहेरची मुलं आपल्या देशामध्ये येतील. आणि बाहेर आपल्या देशातील जाणारा जो पैसा आहे तो पैसा सुद्धा थांबेल. म्हणजे आपण भारतामध्ये पेट्रोलवर सर्वाधिक पैसे खर्च करतो, आता आपण शिक्षणावर सुद्धा सर्वाधिक पैसे खर्च करतो आहोत. ही बाब आपण सगळ्यांनी समजून घेण्याची आहे. भारत हा जगाच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या क्षेत्रातला सगळ्यात मोठं मार्केट आहे. भारतामध्ये 30 कोटी लोक शाळेमध्ये जातात. आज 1ली ते 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 कोटी आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 3.5 कोटी आहे. ही जी 30 कोटीची संख्या आहे ती जगभरातल्या एंटरप्रेन्युअर्सला, भांडवलदारांना आवाहन करणारी संख्या आहे. आणि म्हणून भारत हा असा देश आहे जो सर्वाधिक इंग्रजी बोलणारा देश आहे. जगामध्ये सर्वाधिक जास्त चीनच्या नंतर भारताच्या बाहेर शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठवणारा देश हा भारत आहे. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या नंतर भारतामध्ये उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता निर्माण होईल का, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, प्रस्तुत असा प्रश्न आहे. जगभरामध्ये जी ही विद्यापीठं निर्माण झालेली आहेत, ही विद्यापीठं कुठं आहेत, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्ड, येल, मॅसेच्युएट्स ही जी सगळी विद्यापीठं आहेत, ह्या विद्यापीठांना खूप मोठा इतिहास आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठासारखं विद्यापीठ 1167 मध्ये स्थापन झालेलं आहे. केम्ब्रिज विद्यापीठ 1209चं आहे. हार्वर्ड 1636चं विद्यापीठ आहे. स्टॅनफोर्ड 1885चं विद्यापीठ आहे. येल 1707चं विद्यापीठ आहे. मॅसेच्युसेट्स 1861चं विद्यापीठ आहे. ही सगळी विद्यापीठं यांच्याकडे गंगाजळी प्रचंड मोठी आहे. हे अतिशय श्रीमंत अशी विद्यापीठं आहेत. यांचे डिपॉझिट्स प्रचंड आहेत. येथून शिकून जाणारे विद्यार्थी आपल्याच विद्यापीठाला करोडो रुपयाची डॉलर्स देणगी म्हणून ते देत असतात. अनेक नोबेल पारितोषिक विजेते व्यक्ती या विद्यापीठांच्या मध्ये अध्यापक म्हणून काम करतात. त्यामुळं या विद्यापीठांच्या मधून जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, राज्यशास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ, साहित्यिक, नाटककार, उद्योजक, पत्रकार हे निर्माण होत असतात. आणि म्हणून ही विद्यापीठं अत्याधुनिक विद्यापीठं आहेत. नवे होणारे बदल त्यांनी आत्मसात केलेली आहेत. एका बाजूला प्रचंड लवचिकता, तर दुसऱ्या बाजूला गुणवत्तेच्या निर्माणासाठी अतिशय कठोर अशा पद्धतीचं धोरण या विद्यापीठांनी स्वीकारलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा जागृत करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारांना संधी देण्यासाठी ही विद्यापीठं ओळखली जातात. यापैकी काही विद्यापीठं ही संलग्न विद्यापीठं आहेत. त्यांची 30-40 संलग्न अशी महाविद्यालये आहेत. परंतु गुणवत्तेच्या बाबतीमध्ये, दर्जाच्या बाबतीमध्ये या विद्यापीठांनी कधीही तडजोड केलेली नाही. त्यांचं प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचं प्रमाण सुद्धा अतिशय कमी आहे. म्हणून ही सगळी विद्यापीठं एकतर एका बाजूला खाजगी आहेत. खाजगी म्हणजे कोणाच्या मालकीची नव्हे. भारतामध्ये ज्या पद्धतीने एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादी संस्था ही कोणाच्या तरी मालकीची असते, तसं ही विद्यापीठं कोणाच्या मालकीचे नाहीत, तर शतकानुशतकं ही ट्रस्ट बोर्डच्या माध्यमातून चालत येणारी ही विद्यापीठं आहेत. ज्या विद्यापीठांनी कठोर परिश्रम करणाऱ्या, गुणवत्तेचं नीट मूल्यमापन करणाऱ्या प्राध्यापकांची नियुक्ती केलेली आहे. स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या पिढ्यानपिढ्या या विद्यापीठांनी घडवलेल्या आहेत. आणि म्हणून ही विद्यापीठं
जगामध्ये आज नावाजलेली आहेत. आज आपण सगळेजण समाज माध्यम वापरतो, मग ते फेसबुक असेल, ट्विटर असेल, टेलिग्राम असेल, यूट्यूब असेल, अशी अन्य काही साधनं असतील. ही सगळी साधनं विकसित केली ती पाश्चात्य विद्यार्थ्यांनी, पाश्चात्य लोकांनी. तेवढी गुंतवणूक करायला आपण तयार नाही. आपण फक्त व्हॉट्सअपचा वापर करतो, यूट्यूबचा वापर करतो आणि फेसबुकचा वापर करतो, परंतु असं एखादं माध्यम आमच्या विद्यार्थ्यांकडून निर्माण होत नाही. याचं कारण स्वतंत्रपणे विचार करायला आपण मुलांना शिकवत नाही. एका अर्थानं ही सगळी युरोपियन विद्यापीठच जगभर राज्य करतात असं आपण म्हणायला पाहिजे. अक्षरशः मग ते आरोग्य क्षेत्रामधलं तंत्रज्ञान असेल, विविध प्रकारच्या लसी असतील, खगोलशास्त्रामधले शोध असतील, अर्थशास्त्रामधले शोध असतील, कोणत्याही क्षेत्रामधलं नवं तंत्रज्ञान असेल, वैद्यकीय उपकरण असेल, ह्या सगळ्यांचा शोध ह्या विकसित देशातल्या विद्यापीठांच्या विभागांमधून होतं. आणि म्हणून अप्रत्यक्षपणे आपल्याला असं म्हणावं लागेल की जगावर राज्य जर कोणी करत असेल तर ती या पाश्चात्य देशातली विद्यापीठं राज्य करतात. आणि म्हणून अशी विद्यापीठं, या विद्यापीठांच्या दर्जासारखा दर्जा भारतामध्ये निर्माण करता येणं शक्य आहे का, हा आपल्या सगळ्या समोरचा खूप महत्त्वाचा प्रश्न. आपल्याकडेही खाजगी विद्यापीठ आहेत. काही खाजगी विद्यापीठांची नावंही आपल्याला माहिती आहेत. अमिटी युनिव्हर्सिटी, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, बिर्ला, मणिपाल, वेल्लोर, ओपी जिंदाल, शिव नदार, निर्मा, कलिंगा, चित्कारा, सिम्बायोसिस, जेपी, शूलिनी, अशी काही खाजगी विद्यापीठं आपल्या देशामध्ये सुद्धा आहेत. पण ह्या खाजगी विद्यापीठांचा आणि पाश्चात्य खाजगी विद्यापीठांची तुलना आपण आज करू शकत नाही. भारतामध्ये 49 केंद्रीय विद्यापीठ आहेत, 411 राज्य विद्यापीठ आहेत, 113 अभिमत विद्यापीठ आहेत, तर 361 खाजगी विद्यापीठ आहेत. भारतामध्ये 1857 मध्ये ब्रिटिशांनी पहिल्यांदा 3 विद्यापीठं सुरू केली होती, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. ही विद्यापीठं लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर आपण सुरू केली होती. लंडन विद्यापीठानं 1858लाच आपलं मॉडेल बदललं, पण आपण तेच मॉडेल आजपर्यंत घेऊन पुढे आलेलो आहोत. भारतामध्ये या सर्वोच्च जागतिक विद्यापीठांचा दर्जा निर्माण करण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. अमेरिकेसारखं, युरोपसारखं, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडासारखं विद्यापीठ उभं करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. मित्रांनो, जागतिक दर्जाची विद्यापीठं निर्माण करणं ही सोपी गोष्ट नसते. शतकानुशतके, दशकानुदशके तिथं अखंड अशी साधना करणारी, एक अखंडितपणे काम करणारी एक पिढी लागते, प्राध्यापक लागतात. ही पिढी युरोप, अमेरिकेमध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे. दुर्दैवानं तशी अखंडितपणे पिढी करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलेलो नाहीत. यामध्ये असं जागतिक दर्जाचं शिक्षण निर्माण करण्यासाठी आपल्याला अजून काही दशकं अखंडपणे काम करावं लागेल. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती आर्थिकदृष्ट्या सगळी विद्यापीठं सक्षम करणे, हा त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. 6% GDPचा खर्च करण्याचा दावा, खर्च करण्याचं धोरण या शैक्षणिक धोरणानं स्वीकारलेलं जरी असलं तरी त्याचा अजून कायदा झालेला नाही. पार्लमेंटमध्ये या कायद्यावर चर्चा झाल्यावर 6% खर्च करण्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाल्यावर ही गोष्ट आपल्याला समजून घेता येऊ शकते. मी असं म्हणत नाही की 6% जो खर्च भारत करणार आहे ते पुरेसा आहे,
पण कमीत कमी 6% खर्च करण्याचं तत्वतः कबूल केल्यावर त्याची पुढचा भाग किंवा त्याच्यापेक्षा जास्त टक्के खर्च करण्यासाठी आपल्याला आंदोलनं उभी करता येऊ शकतात. तशी मागणी आपल्याला करता येऊ शकते, परंतु कमीत कमी 6% खर्चाच्या बाबीवर पार्लमेंटमध्ये शिक्कामोर्तब झाला पाहिजे. ही जागतिक दर्जा निर्माण करण्यासाठी पहिली अट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आज भारतामध्ये संलग्न विद्यापीठाचा सुळाट वाढलेला आहे. 40,000 महाविद्यालये आणि 800 विद्यापीठ. त्यामुळे एका विद्यापीठामध्ये 800, 900 कॉलेजेस आहेत. आज आमची विद्यापीठं परीक्षा घेणे आणि निकाल लावणे या पलीकडे काहीही करत नाहीत, करू शकत नाहीत. ही आपली मर्यादा आहे. 800 विद्यापीठ, 500 विद्यापीठ असणारं 800 महाविद्यालय, 500 महाविद्यालय असलेलं कोणतंही विद्यापीठ यापेक्षा जास्त काम करणं अशक्य आहे. म्हणून कालांतरानं या शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगितलेलं आहे की आम्ही एका विद्यापीठामध्ये फक्त 300 महाविद्यालय ठेवू 2025 पर्यंत. 2030 पर्यंत आम्ही 50% जनरल एनरोलमेंट रेशिओ बनवू. 2035 पर्यंत सगळी विद्यापीठं स्वायत्त करून टाकू. हे या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. हे जरी सत्य असलं तरी ही विद्यापीठं स्वायत्ततेकडे कशी आपण नेणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे. आज आपल्या विद्यापीठांच्या असंख्य समस्या आहेत, प्राध्यापकांच्या असंख्य समस्या आहेत. आज प्रत्येक महाविद्यालयामध्ये 30 ते 40% जागा रिक्त आहेत. एक व्यक्ती रिटायर्ड झाला की ते पद भरण्यासाठी 10, 15 वर्ष लागत आहेत. किंबहुना अनेक महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांच्या जागा भरल्याच जात नाहीत. त्याच्यामुळं मागच्या 10-15 वर्षामध्ये प्रचंड अशी बेकारी उच्च शिक्षणामध्ये निर्माण झालेली आहे. ही सगळी उच्च शिक्षणाची व्यवस्था आत्ता क्लॉक आवर बेसिसवर काम करणारी, कंत्राटी पद्धतीनं काम करणारी प्राध्यापकांच्या जीवावर भारतातली सर्वोच्च उच्च शिक्षणाची व्यवस्था चालू आहे. म्हणजे 8-10 हजार पगार एका प्राध्यापकाला महिन्याला पडत नाही. असा 8-10 हजार रुपये महिन्याला कमावणारा प्राध्यापक हा जागतिक दर्जाचं शिक्षण निर्माण करू शकेल का, हा आपल्या सगळ्यांच्या पुढचा प्रश्न आहे. म्हणून सर्वात मोठी गरज आज कोणती असेल तर प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणे ही केंद्र सरकार आणि राज्य सरकाराची सर्वात महत्वाची गरज आहे. क्लॉक आवर बेसिसवर काम करणाऱ्या, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या मुलांच्या जीवावर त्यांचं शोषण करून ही व्यवस्था जागतिक दर्जाची होण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणून पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की संलग्न विद्यापीठांची पद्धत ही आपली कालबाह्य पद्धत आहे. प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी घालणं किंवा एनकेन प्रकारे भरती होऊच न देणं किंवा करणार नाही भरती याची व्यवस्था करणं हा दुसरा भाग आहे. तिसरी महत्वाची गोष्ट भारतामधली कोणती असेल तर ती आपली जाती व्यवस्था आहे. भारतातलं कोणतंही विद्यापीठ जाती व्यवस्थेपासून तुटलेलं नाही, अलिप्त नाही. भारताची सिनेटची निवडणूक असो किंवा मॅनेजमेंट काउन्सिलची निवडणूक असो की बोर्ड ऑफ स्टडीजची निवडणूक असो, कुठल्याही निवडणुकीमध्ये भारताच्या सगळ्या विद्यापीठामध्ये जात हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा मानला जातो. किंबहुना ही सगळी उच्च विद्या विभूषित असणारी उच्च शिक्षणामधली सगळी मंडळी जात केंद्रित राजकारण विद्यापीठांमध्ये करते. हे वास्तव जगाला माहिती नाही, पण हे वास्तव आपल्याला माहिती आहे. हे वास्तव जगाला कधीही कळणार नाही. पण आपल्या दर्जेदार विद्यापीठ निर्माण करण्यामधला सगळ्यात मोठा अडथळा कोणता असेल तर ती आपल्या सगळ्यांच्या मनामधली जाती व्यवस्था आहे. आपल्या सगळ्यांचे हितसंबंध आपल्याला राखून ठेवायचे आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला आपल्या जातीचा माणूस बोर्ड ऑफ स्टडीजवर पाहिजे, चेअरमन म्हणून. आपल्या विषयातला
आधुनिक ज्ञान असलेला, अलीकडचं वाचन असलेला, लेटेस्ट इन्फॉर्मेशन असलेला प्राध्यापक आपण बोर्ड ऑफ स्टडीजचा चेअरमन करण्याऐवजी आपल्या जातीचा प्राध्यापक कसा बोर्ड ऑफ स्टडीजचा अध्यक्ष होईल याच्यासाठी आपण काळजी करतो. 21व्या शतकामध्ये हे सगळं किती भयानक आहे आणि खरंच आपण जागतिक विश्वगुरू होऊ शकतो का, जागतिक दर्जाचं शिक्षण निर्माण करू शकतो का, हा आपल्या सगळ्यांच्या पुढचा फार मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, अजून एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता मी तुम्हाला प्राध्यापक भरतीच्या बद्दल बोललो, या भरतीमध्ये इतका भयानक भ्रष्टाचार भारतामध्ये होतो, तो भ्रष्टाचार कोणत्याही विकसित देशामध्ये होत असेल असं वाटत नाही. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किमान कमीत कमी काही विद्यापीठांचा अपवाद जर आपण सोडला, काही शैक्षणिक संस्थांचा जर आपण अपवाद वगळला तर आज 45 ते 50 लक्ष रुपये प्राध्यापक होण्यासाठी एखाद्या उमेदवाराला मोजावी लागतात. 50 लक्ष रुपये जो मुलगा देतो, आपलं घर विकून, शेत विकून किंवा मुलीच्या बापाकडून हुंडा घेऊन, आपल्या सासऱ्याचं शोषण करून जो मुलगा 50 लक्ष रुपये देतो, त्या उमेदवाराकडून आपण गुणवत्तेची अपेक्षा करू शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न. आणि म्हणून अशा शैक्षणिक संस्था आणि अशी सगळी शासकीय यंत्रणा हे आपल्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. आपल्याकडे विद्यापीठं, त्या विद्यापीठांमध्ये असलेली जी महाविद्यालये आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, डीएड बीएड कॉलेज आहेत, हे सगळे खिरापतीप्रमाणे राजकीय पुढाऱ्यांनी लोकांना वाटलेली आहेत. आणि त्यामुळं या सगळ्या महाविद्यालयामध्ये कोण बसलेलं आहे तर या महाविद्यालयामध्ये ज्यांचीही महाविद्यालय आहेत त्यांचे पाहुणे बसलेले आहेत, त्यांचे सगळे सोयरे बसलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा आपण आज तरी किमान करू शकत नाही. याला खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागणार आहे. आणि म्हणून आज एका बाजूला विद्यापीठ, शासकीय यंत्रणा, प्राध्यापक भरतीची समस्या, ह्या समस्या आहेतच, पण सर्वात गंभीर समस्या पुढेच आहे. ती आहे मूल्यमापनाची. आज मूल्यमापनाची पद्धती आमची काय आहे? आपण वार्षिक परीक्षा रद्दबातल ठरवून सत्र परीक्षा सुरू केल्या, काहीतरी गुणवत्ता यावी म्हणून, कंटिन्युअस कम्प्रेहेन्सिव्ह असेसमेंट व्हावं म्हणून. पण तरीही गुणवत्ता आली का, हा मोठा प्रश्न आहे. आज आपण क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टीम स्वीकारलेली आहे. एक क्रेडिट 75 मार्काचं आहे. म्हणजे BA फर्स्ट इयरला मुलगा 16 क्रेडिट कमावतो, सेकंड इयरला 16 क्रेडिट कमावतो, थर्ड इयरला 18 क्रेडिट कमावतो, एकूण तो 50 क्रेडिट कमावतो. पण आज जर महाराष्ट्रभर आपण पाहिलं तर 75 मार्काचं एक क्रेडिट आहे, त्यापैकी 35 मार्क हे अंतर्गत मूल्यांकनासाठी आहेत. आणि अंतर्गत मूल्यांकनामध्ये लोक 34 ते 35 मार्क सर्रास देत आहेत, त्याचं कोणतंही मूल्यांकन केलं जात नाही. हे वास्तव आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. मुक्त विद्यापीठांच्या पेपर्स ज्या पद्धतीनं तपासले जातात तेही आपण पाहिलं तर त्यामध्येही मूल्यांकन किती ढिसाळपणानं होतं हे आपल्या लक्षात येतं. PhD सारखा प्रबंध जेव्हा लोक सादर करतात तेव्हा तिथं काय चालतं हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अलीकडेच एका प्राध्यापकांना 60,000 रुपयाची मागणी PhDच्या उमेदवाराला मागितलेली आहे. किती भयानक आहे हे सगळं. आणि म्हणून अशा सगळ्या भयानक अवस्थेमध्ये आपण जागतिक दर्जाचं शिक्षण निर्माण करू शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आपल्या देशामध्ये उच्च शिक्षण हे काय आहे तर उच्च शिक्षणामध्ये सुद्धा भारत सरकारनं आजपर्यंत चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती त्या व्यवस्थेप्रमाणे केंद्रीय विद्यापीठं निर्माण केलेली आहेत, जी केंद्र सरकारची अत्यंत लाडकी विद्यापीठ आहेत. सर्वाधिक पैसा, सर्वाधिक धन, सर्वाधिक फंड हा या केंद्रीय विद्यापीठाला दिला जातो. त्यानंतर स्टेट विद्यापीठ आहेत, त्यानंतर डीम्ड विद्यापीठ आहेत आणि त्यानंतर सर्वात खाली
हे कॉलेजेस आहेत. हे कॉलेज ॲटोनॉमस करण्याचं स्वप्न भारत सरकार पाहत आहे. हे ॲटोनॉमस कॉलेज करणं म्हणजे काय? तर प्रत्येक कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा देऊन तेच डिग्री देऊ शकतात. डिग्री देण्या एवढी क्षमता प्रत्येक महाविद्यालयामध्ये निर्माण करायचं आहे. ती निर्माण होईल का? खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. म्हणून मी एकदा दिल्लीमध्ये JNU मध्ये रिफ्रेशर कोर्स करत असताना एक कॅनडाच्या प्राध्यापक मला भेटल्या. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुमच्याकडे पदवी कशी दिली जाते? त्यावेळेस आमच्या विद्यापीठामध्ये बहुपर्यायी प्रश्न MCQ क्वेश्चन पेपर काढून मुलांना डिग्री दिली जात होती. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयरला. मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे MCQज आम्ही देतो आणि मुलांना पास करतो. मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे कशी डिग्री दिली जाते? तर त्या मला म्हणाल्या की आमच्याकडे BA पास होण्याच्या पूर्वी त्यांना एक डेझर्टेशन सादर करावं लागतं आणि हे डेझर्टेशन सादर केल्याशिवाय त्याला आम्ही पदवी देत नाही. ते डेझर्टेशन म्हणजे आमच्या विद्यापीठातल्या एखाद्या PhDच्या थिसिस सारखं असतं. म्हणून मूल्यांकनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण किती मागे आहोत हे आपल्या लक्षात येईल. शिक्षणाची आज अवस्था अशी आहे की सरकारला वाटतं की आपण उच्च शिक्षण देत आहोत, मुलांना वाटतं की आपण उच्च शिक्षण घेत आहोत, प्राध्यापकांना पगार मिळतो त्याच्यामुळे त्यांना आनंद आहे. पण यामध्ये गुणवत्तेचं काय होतं हा मोठा प्रश्न आहे. गुणवत्ता ही अर्ध्या रात्री येणारी गोष्ट नाही. अखंडपणे साधना करणारी, कमिटेड आणि आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ असलेली एक मोठी पिढी त्याच्यासाठी असावी लागते. भविष्यामध्ये जर आपल्याला उच्च शिक्षण दर्जेदार बनवायचं असेल तर गुणवंत व्यक्ती प्राध्यापक झाली पाहिजेत. याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न आपल्याला करावे लागतील, अन्यथा आपली मुलं बाहेर जातील. आज आपण तसंही खाजगीकरण स्वीकारलेलं आहे. प्रत्यक्षपणे आपण खाजगीकरण स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या पाल्यांना इंग्रजी शिक्षणामध्ये घालतो. इंग्रजी शाळांच्या मधून आज त्यांना प्रवेश देतो. म्हणजे कोणे एकेकाळी केवळ 10-11% मुलं ही इंग्रजी शाळेमध्ये जायची, तर आज त्यांची टक्केवारी 35% झालेली आहे. हळूहळू शासकीय शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा यांच्यामधून शिकणाऱ्या मुलांची संख्या कमी होत आहे आणि खाजगी इंग्रजी शाळांच्या मधून शिकणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड झपाट्याने वाढत आहे. म्हणजे आज जिल्हा परिषदेच्या शाळा हळूहळू ओस पडण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही फार भयानक गोष्ट आहे. म्हणून भारत हा दर्जेदार शिक्षण निर्माण करण्यामध्ये जेवढ्या लवकर सक्षम होईल तेवढ्या लवकर आर्थिक फटका त्याला कमी बसेल. अन्यथा भारताची शिक्षण व्यवस्था सगळी कोलमडून पडेल आणि परंपरेनं जो वर्ग शिक्षणापासून वंचित राहिलेला होता तो वर्ग परत वंचित राहणार आहे. कोरोना या महामारीच्या काळामध्ये अजून एक आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली गोष्ट म्हणजे डिजिटल डिवाइड. डिजिटल डिवाइड काय आहे? तर आज 4G असलेला लॅपटॉप, अँड्रॉइड फोन्स, टॅब असलेला एक वर्ग आहे ज्याच्याकडे ऑनलाईन क्लास करण्यासाठी पैसे सुद्धा आहेत, वीज सुद्धा आहे, इंटरनेट आहे, सर्व सुविधा आहेत असा एक वर्ग आणि अशी कोणतीच व्यवस्था नसलेला दुसरा एक वर्ग आहे. हे डिजिटल डिवाइड आज खूप स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून अशा काळामध्ये जागतिक दर्जाचं शिक्षण निर्माण करणं ह्यामध्ये खूप मोठी आव्हानं आहेत, खूप मोठे अडथळे आहेत आणि हे सगळे अडथळे पार करून आपल्याला जागतिक दर्जाचं शिक्षण निर्माण करणं आवश्यक आहे. पण यामधल्या सगळ्या अडचणी समजावून घेणं आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय